नमस्कार, मी नरसिंग बोरे. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाचोरा तहसील कार्यालयात महिलांसाठी एक महत्त्वाचा आणि संवेदनशील पाऊल उचलण्यात आलं आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत उभारण्यात आलेले हिरकणी कक्षाचे उद्घाटन आज पाचोरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनीताताई किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील, प्रांत अधिकारी भूषण आहेरे, महसूल विभागाचे अधिकारी, नगर परिषदेचे पदाधिकारी, महिला ग्राम महसूल अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ग्राम महसूल अधिकारी श्रीमती कुकस्ते यांनी हिरकणी कक्षाचे महत्त्व सांगितले. तहसील कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या स्तनदा माता आणि लहान बाळासह येणाऱ्या महिलांना सुरक्षित, स्वच्छ आणि गोपनीय वातावरणात बाळाला स्तनपान करता यावे यासाठी हा कक्ष तयार केला आहे. अशा सुविधा केवळ एक खोली नसतात, तर त्या महिलांच्या सन्मानाशी आणि त्यांच्या मूलभूत गरजांशी जोडलेल्या असतात. यामुळे महिलांना कार्यालयीन कामासाठी येताना होणारा त्रास कमी होईल आणि लहान बाळांच्या आरोग्यालाही मदत होईल. मात्र अशा सुविधा उभारण्याबरोबरच त्या नेहमी स्वच्छ ठेवणे, नियमित देखभाल करणे आवश्यक आहे. साहित्य उपलब्ध ठेवणे आणि महिलांना त्याची माहिती देणे हेही तितकंच महत्वाचं आहे. सुविधा उभे राहणं हा पहिला टप्पा असतो. तिच्या सातत्याने प्रभावी वापर होणे हेच खरं यश ठरेल. आता पाहूया उद्घाटनानंतर नगराध्यक्ष सुनीताताई किशोरप्पा पाटील यांनी आमच्याशी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघूया. आज आपल्या हातून उद्घाटन झालेलं आहे, तर आज काय वाटतं आपल्या महिलांना कितीपत फायदा होईल याच्यामध्ये? खरं तर हिरकणी कक्ष याचं उद्घाटन करताना मला महिला म्हणून एक मनस्वी आनंद झाला आणि महाराष्ट्रात पहिलीच अशी सुव्यवस्था करण्यात आली की तिथे जो स्टाफ काम करतो, ज्या अधिकारी काम करतात, त्या मातृत्वाला जपत असताना त्यांना अनेक अडचणींना तोंड देत होत्या. पण हा सगळा विचार करून शासन आणि प्रशासकाने जो त्यांच्यासाठी निर्णय घेतला तो फार मनस्वी आनंद देणारा आहे आणि त्यांच्या भविष्यातल्या अडचणी किंबहुना दूर व्हाव्या यासाठी आजचा जो हिरकणी कक्षाचं उद्घाटन केलं त्याच्यासाठी मला फार आनंद झाला. मी मनापासून अभिनंदन करते शासन आणि प्रशासकाचं, विशेष तहसीलदार साहेबांचं, की त्यांनी महिलांच्या विचारात एक पाऊल पुढे टाकला आणि त्यांच्या सुव्यवस्था करण्याचं पुढे एक पाऊल टाकल्याने त्यांचं मी अभिनंदन करते. आणि त्यांना आजच्या ह्या वाटचालीत जो महिलांसाठी प्रत्येक घटनेत पुढे पाऊल टाकला जातो आहे, पण तोच विचार घेऊन आज पाचोरा शहरात, महाराष्ट्रात ही पहिली व्यवस्था महिलांसाठी करण्यात आली. याच्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते. आत्ताच ताईनं सांगितलेलं आहे, खरोखरच आज हिरकणी कक्ष खूप महत्त्वाचं असतं. या ठिकाणी महिला येतात, आई बहिणी येतात, लहान मुलं असतात, त्यांना खूप अडचणी येत असतात. आणि आज खरोखर आज जे बी उद्घाटन झालेलं आहे फार मोठं चांगलं झालेलं आहे आपल्या इथं तहसील कार्यालयामध्ये. अशाच पद्धतीने आपल्या बस स्टँडकडे सुद्धा ताई हिरकणी कक्ष आपल्याकडे तयार आहे. त्या ठिकाणी जेव्हाही आपण त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लॉक दिसून येतं, कुठं ना कुठं ते सुद्धा चालू पाहिजे. मला वाटतं तुम्ही जर त्या ठिकाणी लक्ष दिलात तर 100% तेही 24 तास चालू राहील असं मला वाटतं. आणि आता ह्या इथं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे, ह्याच्यानंतरही जरी आपलं लक्ष राहिलं तर मला वाटत नाही की हे पण बंद राहील. याच्यावर काय सांगाल थोडक्यात? खरं तर मी या तालुक्याचे आमदार आप्पासाहेब यांचं मनापासून अभिनंदन करते. या तालुक्यासाठी प्रत्येक पाऊल त्यांनी विचारपूर्वक उचललेला असतो, किंबहुना त्याच्यात महिलांचाही समाविष्ट असतो, महिलांचाही विचार ते अधिक करता. तसंच बस स्टँडचं जर तुम्ही म्हटले, जो महिलांसाठी कक्ष उघडण्यात आला आहे आणि तो लॉक असतो, याची सूचना तुम्ही केली. आम्हाला तर फक्त खोलून देणं आणि चालू करणं, ती व्यवस्था व्हावी या विचाराने आम्ही काम करत असतो. पण जर का अशा पद्धतीने बंद राहत असेल तर आम्ही आवर्जून त्याच्यात लक्ष घालू आणि तो कक्ष उघडण्याचा प्रयत्न करू. आणि आजचंही जे उद्घाटन आम्ही केलेलं आहे, हाही कक्ष कायम महिलांसाठी उघडाच ठेवू याच्यासाठी मी कायम प्रयत्न करेन. धन्यवाद ताई, आमच्या आरोग्य दूतशी तुम्ही संपर्क साधल्याबद्दल. आत्ताच हे होत्या आपल्या पाचोऱ्याच्या नगर अध्यक्ष आपल्या सोबत होत्या, त्यांच्याशी आपण संपर्क साधलेला आहे. आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी हिरकणी कक्षाचं. आता इथं 24 तास चालू राहील असं ताईचं लक्ष राहील, त्यांनी आता असं सांगितलेलं आहे. आपल्याला ही बातमी कशी वाटली याबद्दल आपले मत कमेंट मध्ये नक्की लिहा. अशाच सत्य, वेगवान आणि निष्पक्ष स्थानिक बातम्यासाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.